Audio Jungle. बोरी खोडद जिल्हा परिषद गटाची निवडणूक आता रंगात आलेली आहे आणि बोरी खोडद या गटामधून बोरी गणातून ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे शिवसेना या पक्षाची, ते राजू शेठ गाडगे माझ्या समवेत आहेत. राजू शेठ, का पहिल्यांदा शिवसेनेची उमेदवारी घ्यावी असे वाटलं, त्याचं काय कारण आहे? शिवसेनेची उमेदवारी घ्यावा असं का वाटला असा तुमचा प्रश्न आहे. तर आदरणीय शरददादा सोनवणे हे माझे गेले 15 वर्षापासून आमचे जवळचे संबंध आहे. पहिल्या विलेक्शन पासून आमदारकीच्या विलेक्शन पासून मी त्यांच्या बरोबर आहे. त्यांच्या साथीने मी आत्तापर्यंत सगळे काम करत आलोय आणि आत्ता त्यांनी मी निमगाव साव्यातले काही प्रश्न असतील, निमगाव साव्याचा खंडोबाचा रस्ता असेल, तो रस्ता त्यांनी मला दिला. PSCला काय निधी असेल तो दिला. आम्ही जी एक मागणी केली त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत पुरवलेली आहे. मग दादा मला चाकणला येऊन भेटल्यानंतर मला म्हटले, बा तू आता फक्त एका गावापुरता मर्यादित राहू नको, तू पंचायत समितीची उमेदवारी घे आणि 8 गावांचा तू कार्यभाग सांभाळ. तसं मी निमगाव साव्याला आठवड्यातून 4 दिवस असतोय. 4 दिवस इकडे, 4 दिवस चाकणला. तर पुढील काळात सुद्धा मी जास्तीत जास्त वेळ देऊन या पंचायत समितीच्या माध्यमातून सगळे काही तळागाळापर्यंत काम पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. दादांच्या शब्दाच्या पुढे मी नाही, त्यांनी मला शब्द टाकल्यामुळे मी आता ही निवडणूक लढत आहे. म्हणजे तुमची श्रद्धा शरददादांवरती आहे आणि शरददादांनी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या निवडणुकीला तुम्हाला सामोरं जायचंय. तर तुम्ही जी काय विकासाची कामं त्यांच्याकडे घेऊन गेलात, ती कामं तुमची त्यांनी पूर्ण केलेली आहेत. माऊली शेठ खंडागळे तुमच्या सोबतीला आहे. त्यावेळेस माऊली शेठ खंडागळे उभाटा गटात होते, परंतु ती ताकद आता तुमच्या सोबत आलेली आहे. तर माऊलीविषयी काय सांगाल? नक्कीच माऊली शेठ आमच्याबरोबर आलेले आहेत. आमची ताकद नक्कीच वाढलेली आहे. माऊली शेठचं पण तळागाळापर्यंत खूप काही कामं आहेत, खूप काही संबंध आहेत. त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे, कार्यकर्ते खूप आहेत. मी पाहतोय, रोज आम्ही प्रचाराला जातोय, तर मला लक्षात येतं की माऊली शेठचं खूप तळागाळापर्यंत काम आहे. आता त्यांची ताकद माझ्याबरोबर आहे आणि आमच्या दोघांच्या वरती आमचे दादा आहेत, शरददादा आहेत. त्याच्यामुळे विकासाला काही कमी पडणार नाही. सगळ्या काही गोष्टी ह्या गटामध्ये दादांनी आमच्या प्रचाराच्या नारळ ज्यावेळेस फोडला त्यावेळेस सांगितलं की प्रत्येक रस्ता, कोणताही रस्ता मागा, हा गट मला द्या. हा गट मला दिल्यानंतर प्रत्येक कोणताही रस्ता मागा, मळ्यातला मागा, मळ्यातला मागा, पाऊलवाट काय असेल, कोणताही रस्ता माझ्यापर्यंत आणा, मी सगळं पूर्ण करून देईन, फक्त हा गट मला द्या, असं दादांनी आम्हाला शब्द दिला. आता तुमचं गाव निमगाव सावा आहे. तुमच्या समोर जे उमेदवार आहेत ते पारगाव गावचे आहेत आणि थोडीशी बलाढ्य शक्ती आहे. तर सामना कसा कराल? नाही, तुम्ही म्हणताय म्हणून बलाढ्य असं नाही. बलाढ्य माझी जनता आहे. आपल्या ह्या जनतेसमोर कोण बलाढ्य नसतो. जनतेला सगळं समजतंय. कोण चांगला, कोण वाईट, कोण काम करणार हे सगळं जनतेला समजतंय. त्याच्यामुळे बलाढ्य हा शब्द वापरू नका. बलाढ्य कोण नसते. जनतेपुढे कोणी बलाढ्य नाही. आता निवडणुकीचे प्रचार चालू आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही फिरताय, प्रत्येक गावात जाताय. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप छान प्रतिसाद आहे. अगदी आबालवृद्ध, वयस्कर लोक आम्हाला ते उत्साह देतात आणि तरुण मंडळी आमच्याबरोबर खूप खूप ॲक्टिव्ह झालेली आहे. आमच्याबरोबर सगळ्यांची आम्हाला आता साथ आहे. म्हणजे खूप चांगला प्रतिसाद आहे. लोकांच्या छोट्या-मोठ्या अडचणी आहेत. नक्की कोणचं विजेचं असेल, कोणचं थोड्या रस्त्याच्या अडचणी आहेत आतमधल्या, त्या आम्ही या पुढील काळात नक्की सोडवू. आम्ही त्यांना शब्द दिलेले आहे. पहिली कामं तुमची चालू होईल आणि मी कामाचा माणूस आहे. मी माझ्या कष्टाने, स्वतःच्या कष्टाने आता इथपर्यंत गेलेलो आहे. माझे व्यवसाय पाणी सेट आहेत आणि मी आता फक्त जनतेसाठी काम करणार आहे. या पंचायत समिती गणामध्ये जी कामं असतील ती मी दादांच्या मार्फत, काय पंचायत समितीला काय असेल त्या पद्धतीने सगळ्यांची कामं मार्गी लावणार आहे. राजकारण पहिल्यांदा हाताळताय का याच्यापूर्वी हाताळलेलं आहे? नाही, राजकारण ह्या विषयात मी कधी हाताळलेलं नाही. पण एक सच्चा कार्यकर्ता म्हणून दादांच्या साथीने मी आतापर्यंत दादांनी जी जबाबदारी माझ्यावर दिली, जे सांगितले मी त्यांची पूर्ण केलेली आहे, पार पाडलेली आहे. आणि दादांच्या माध्यमातून मी आमच्या निमगाव सावा असेल, परिसरात काही असेल, कोणाचं दुखणं खुपणं असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, त्याच्यामध्ये मी सगळ्यांची निधी बऱ्याच जणांची मिळवून दिलेली आहे. आणि ह्या परिसरामध्ये जवळजवळ 10 ते 12 पोरांना मी आतापर्यंत चाकण या ठिकाणी माथाडी म्हणा, काय म्हणा, त्यांचं जे शिक्षण असेल त्याप्रमाणे माझ्या पद्धतीने मी त्या नोकऱ्या लावलेल्या आहेत, त्यांना जॉब लावलेले आहेत. आपल्या भागामध्ये सगळ्यात प्रामुख्याने महत्त्वाचा प्रश्न आहे तो बिबट्याचा. तर ह्या बिबट्याच्या संदर्भामध्ये शरददादा यांनी बिबट सफारीचा प्रश्न
मार्गी लावलेलं आहे. परंतु म्हणावं तितकं त्याच्यामध्ये यश येत नाही. आजही बांगरवाडीमध्ये आमच्या रात्री हल्ला झाला. त्याच्यामध्ये 7-8 शेळ्या मारल्या गेल्या. तर याबाबत तुम्ही दादांशी काही बोललात का? किंवा काही नागरिकांच्या काही समस्या तुमच्याकडे असतात का? नक्कीच. आत्ताच 2 दिवसापूर्वी आज तिसरा दिवस असेल. आशा किरण माळी जाधवडीची महिला आहे. तिच्यावर सुद्धा थोडासा हल्ला झाला. बिबट्याने पायाला नखं लावली, जखमा झाल्या. ती महिला या ठिकाणी निमगावला आली होती डॉक्टरकडं. तर त्यावेळेस आम्हाला कळल्या आम्ही त्या ठिकाणी गेलो. लगेच आम्ही दादांना फोन लावला, बा असं-असं झालेलं आहे. दादांनी लगेच सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, वन अधिकाऱ्यांना, आणि त्याच्यामध्ये विदिन अर्धा तासामध्ये गाडी या ठिकाणी येऊन त्या वन क्षेत्रातली गाडी येऊन त्यांना घेऊन नारंगावला नेऊन लस देऊन घरी सोडले. थोड्या किरकोळ जखमा होत्या. पण दादांची तुरंत ॲक्शन, म्हणजे म्हणजे अर्ध्या तासात सगळी लोकं या ठिकाणी आली. वन अधिकारी येऊन सगळं कार्य मार्गी लागलं. राजू शेठ, तुम्ही बरेच दिवस निमगाव सावा या ठिकाणी पूर्वी होतात. नंतर उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने चाकणला गेलात आणि इकडच्या लोकांच्या काही समस्या तिथं राहून सोडवता का? नक्कीच. चाकण असेल, कधी जर काय त्या त्या ठिकाणी आमच्या आजूबाजूच्या लोकांना जर काही वेळ आली, दवाखाना असेल, अनेक कारणं असेल, त्यावेळेस आल्यानंतर मला जर फोन केला, तर मी त्यांना प्रत्येक ठिकाणी मदत केली. दवाखाना असेल, कोणतंही ऑपरेशन असेल, डॉक्टर जाऊन भेटणं, बिलं कमी करणं, असं मी सगळ्यांना मदत केलेली. कधी-कधी आमच्या चौकामध्ये जर काही कांद्याच्या गाड्या असतील, कोणाचं काय असेल, तर त्यांना जर काही अडचण आली, कुठं ॲक्सिडेंट झालेले, त्या ठिकाणी मी अगदी 10व्या मिनिटात तिथे गेलेलो आहे आणि त्यांचे सगळ्यांचे प्रश्न, आणि हे सगळं आजूबाजूला माहीत आहे आमच्या परिसरामध्ये. बऱ्याच जणांचे मी ते प्रश्न पोलीस स्टेशन असेल, काय असेल, सगळ्यांचे मार्गी लावलेले आहेत. शेवटी आता मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना एकच आवाहन करतो, का या बोरी खोडद गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार जयश्रीताई खंडगळे आणि पंचायत समितीचा उमेदवार माधुरीताई निलक, आणि मी स्वतः बोरी गणातून पंचायत समितीमधून राजकुमार वाळशीराम गाडगे, आपला राजू गाडगे स्वतः उभा आहे. तर आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा, आणि तुमची उतराई या पुढील काळात नक्कीच होईल. धन्यवाद. हे होते राजू गाडगे. थोडंसं बोलण्यामध्ये अजून कमी पडतायत, परंतु बऱ्यापैकी माणसाच्या मनातल्या ज्या भावना असतात त्या भावना त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत. जनतेप्रती काम करण्याची इच्छा आहे. संधी द्या, संधीचं सोनं केलं जाईल, असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. पाहूया निकाल 9 तारखेला लागणार आहे. 7 तारखेला मतरूपी आशीर्वाद मिळणार आहे. जनता कुणाच्या पारड्यामध्ये मतदान करील आणि विजय कुणाचा होईल हे 9 तारखेला समजेल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवादला. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा आणि 9 तारखेचा धुराळा पाहायला विसरू नका. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, निमगाव सावा.